सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। देशभरात खळबळ उडून दिलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात सीबीआयनं धाडसत्र मोहीम राबवत राज्यातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, लातूर या जिल्ह्यातून अनेकांना ताब्यात घेतलंय। आरसीसी या खासगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं अटक केली आहे। शुक्रवारी मोटेगावकरची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर काल त्यांच्या ट्युशनमध्ये सीबीआयचं पथक दाखल झालं। या कारवाई दरम्यान अनेक कागदपत्र, संगणक आणि मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले होते। आज सकाळी पुण्यातील सीबीआय कार्यालयात शिवराज मोटेगावकरला ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली आहे। मोटेगावकरच्या क्लासेसवर सीबीआयचं धाडसत्र सुरूच आहे। सीबीआयचं पथक पुन्हा मोटेगावकरच्या क्लासमध्ये दाखल आहे। या धाडसत्रामुळे लातूरमधील खासगी क्लासेस चालकांचं धाबत दणाणलंय। चौकशी दरम्यान सीबीआय पथकाच्या हाती आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर अर्थात मोटेगावकरकडे 3 मेला पेपरचे प्रश्न हे आलेले होते। 23 एप्रिललाच हे प्रश्न आलेले होते। आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ते आपण बघतोय। मोटेगावकरकडे 3 मेला पेपरचे प्रश्न आले। 23 एप्रिललाच खरं तर हे आले। शिवराज मोटेगावकर पेपर फोडणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य होता। मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तरं होती। सीबीआयच्या तपासानंतर मोटेगावकरनं मोबाईलमधील नीट प्रश्नपत्रिका आणि उत्तरं या सगळ्या संदर्भात माहिती घेतली। फॉरेन्सिक टीमच्या तपासात मोटेगावकरच्या मोबाईलमधील डिलीटेड डेटा रिकव्हर झाला। मोटेगावकरनं फुटलेला पेपर अनेकांना दिला। तर नीट पेपर फुटी मोटेगावकरचा सहभाग कसा? तर आरसीसी कोचिंग क्लासेसचा मालक आणि संचालक आहे शिवराज मोटेगावकर। मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये नीट प्रश्नपत्रिका आणि उत्तरासंदर्भातील अनेक पुरावे आहेत। सीबीआय कडून मोबाईलमधील संशयित डेटा, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स याचा कसून तपास आहे। एनटीएशी निगडीत अनेक प्राध्यापकांशी मोटेगावकरचे चांगले संबंध आहेत। अटक केलेला प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी सोबत मोटेगावकरचे फार वर्षांपासून संबंध आहेत। मोटेगावकरनं परीक्षेपूर्वीच प्रश्न मिळवून ते उत्तरांसह अनेक विद्यार्थ्यांना दिले। सीबीआय कडून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।